बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक विशेष रिपोर्ट पाहणार आहोत। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी पहिली कारवाई झाली आणि रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली। विमान अपघात प्रकरणी VSR कंपनीची उड्डाणे रद्द करून चालणार नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी रोहित पवारांनी केली। त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय। पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। विमान अपघात प्रकरणी FIR दाखल करा। रोहित पवार यांचा आक्रमक पवित्रा। पोलिसांचा FIR दाखल करायला नकार। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि आमदार रोहित पवारांमध्ये हा शाब्दिक वाद रंगला। तुम्ही का बोला तुम्ही बोला ना हे कशाला बोलताय साहेब पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी DGCA VSR या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली। यावेळी आमदार अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर सुद्धा त्यांच्या सोबत होते, पण पोलिसांनी FIR दाखल करायला नकार दिला। हा वाद सुरू असताना तिथं पोलीस उपायुक्त आले आणि त्यांनीही FIR दाखल करून घ्यायला नकार दिल्याचा दावा रोहित पवार यांनी केला। FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार, मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही। DGCAनं केलेल्या सेफ्टी ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्यानं VSRच्या 4 विमानाच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे। याच अहवालाचा धागा पकडत VSR कंपनीचे संचालक DGCAच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR दाखल करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली। दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत। आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याचबरोबर FIR करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल FIR होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार FIR 100% तिथं होऊ शकते आणि FIR झालीच पाहिजे। आता तुम्ही एका बाजूला म्हणताय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, मग CIDने काय केलं हे कोणाला माहीत नाही, CBIकडे गेलाय, त्यांनी CBIचा FIR केला नाही केला हे कोणाला तिथं माहीत नाही। मग आमचा अधिकार वापरून आम्ही ही FIR करत असताना तुम्ही आम्हाला का थांबवताय? पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यायला नकार दिल्यानं रोहित पवार आणि इतर नेते चांगलेच आक्रमक झाले। उद्या जाऊन तुमच्या गाडीला धडक कोणी दिली तरी FIR लगेच होतो। एखाद्या ठिकाणी थोडीशी चोरी झाली ते FIR तिथं होतो, मग एखाद्याला मारामारी झाली ते FIR होतो। मग दिल्लीमध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी फक्त शर्ट काढतात, त्यांच्यावर तुम्ही FIR करता आणि मग अजितदादांचा इथं मृत्यू झाला, घात का अपघात याच्यावर आम्ही शंका त्या ठिकाणी घेत आहोत, त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन आहोत आम्ही म्हणतोय। मग कुठल्याही सामान्य व्यक्तीचा FIR होऊ शकतो, पण मग आम्ही विचारतो आमचेही आमदार इथं असणारे दादांचे आमदार महाराष्ट्र विचारत आहे अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का?
मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यायला नकार दिल्यानंतर आता रोहित पवार बारामती पोलिसांकडे दाद मागणार आहेत। उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही FIR करायचा प्रयत्न तिथं करणार। तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादानी बांधली आहे, तिथं नाही मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलंय तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू। दरम्यान रोहित पवारांच्या अर्जानुसार तक्रार दाखल करून घेण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित केले। रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे अजित पवार यांचा अपघात की घात याची चर्चा सुरू झाली। आता या प्रकरणी पोलीस VSR कंपनीचे संचालक आणि DGCAच्या अधिकाऱ्यांविरोधात FIR दाखल करून घेणार का आणि तो न दाखल झाल्यास रोहित पवार पुढे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।